त्यांच्या संदर्भात बऱ्याच आठवणी आहेत. त्या 4-5 वेळा तर इथं येऊन गेल्या, भेटून गेल्या. आल्या तरी त्या आम्ही लोक सामान्य आहे तसंच आमच्या सोबत राहायच्या. सेलिब्रिटी म्हणून त्या कधीच राहिल्या नाही. चुलीवरचं केलेलं जेवण खाल्लंय त्यांनी आमच्या हातचं, छान म्हणायच्या. त्यांच्या सुनबाईंना पण अंड्याची पोळी वगैरे भाजलेली खूप आवडलेली मुलाला, चुलीवरची. आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, आम्हाला शेतीत मदत केली. आमचे ज्या वेळेला लग्न असतील त्यावेळेला आम्हाला प्रत्येकाला मंगळसूत्र त्याने आम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे. मंगळसूत्र लग्नात त्यांनी भेट दिलेलं आहे. तसं त्याने आमच्यासाठी म्हणजे फक्त आमचं नाव आहे भोसले म्हणून, पण त्याने आमच्यासाठी भरपूर केलंय. स्वर्गीय आशाताई गणपत भोसले यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं दुःखद निधन झालं. त्या तोरेगावच्या सुनबाई होत्या. तोरेगावचे कैलासवासी गणपत बळवंत भोसले यांच्या त्या सुविधे पत्नी होत्या. गणपत बळवंत भोसले हे मुंबई या ठिकाणी हे स्टॉप इन्स्पेक्टर म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते आणि त्यांना त्यासोबतच तबला वादनाची आवड होती. ते तबला विशारद होते आणि त्यातूनच आशाताई यांची आणि त्यांची भेट एकत्र मुंबई या ठिकाणी झाली आणि त्याचं रूपांतर विवाहामध्ये झालं. त्यांच्या लग्नानंतर त्यांना 2 मुले व 1 मुलगी असा परिवार होता. 3 मुलांचं विवाह त्यांचा झालेला होता. अकाली गणपत भोसले यांच्या निधनानंतर आशाताईंनी तोरेगावाची नाळ ही सातत्यानं जपली आणि त्यांच्यामुळं हा जगाच्या पाठीवरती या तोरेगावचा नावलौकिक वाढवला गेला. अशा या तोरेगावच्या थोर सुनबाईंना तोरेकर ग्रामस्थ व वैयक्तिक परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझं नातं त्यांच्याशी, मी त्यांचा पुतण्या, त्यांच्या 2 नंबरच्या दिरांचा मुलगा, आम्ही त्यांना काकू बोलतो. त्यांनी आम्हाला विहीर काढून दिली, पाईपलाईन करून दिली, सगळी शेती डेव्हलप करून दिली आणि आम्हाला सांगितलं ही जमीन आहे ना ती तुम्ही खावा, माझं काही म्हणणं नाही, येऊन जाऊन राहते मी. आणि येत होत्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येत होत्या. शेवटच्या कधी आल्या होत्या या गावाकडे तुमच्या घराकडे? 2 वर्षापूर्वी आल्या होत्या. कशासाठी? ते त्यांच्या नातीचा नवस फेरायसाठी आलेल्या. जानाई देवी निवकाने येथे आहे, पाटण तालुक्यात, इथे आलेल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.